जो तुमचा वेंडर आहे, जो तुम्हाला टास्कीचे केमिकल प्रोव्हाइड करतो, तुम्ही त्याला सांगायचं असतं की तुम्हाला अशा प्रकारचे स्टिकर्स हवे आहेत. प्रत्येक केमिकलचे तुम्हाला 15-15, 20-20 स्टिकर्स हवे आहेत, तर ते तसे तुम्हाला प्रोव्हाइड करतात. जॉन्सन डायव्हर्सी जे टास्की केमिकल्स आहेत, तर त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक एरियामध्ये अवेलेबल असतो. तर तो तुमच्या एरियाचा, तुमच्या डिस्ट्रिक्टचा रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे ते तुम्ही शोधून काढू शकता. तुमच्या परचेस मॅनेजरला विचारू शकता की टास्की केमिकलचा रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे. तो कंपनीचा माणूस असतो. ते तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेनिंगही प्रोव्हाइड करतात की केमिकलचं डायल्युशन कसं व्हायला पाहिजे आणि कसं केमिकल यूज करायचं, त्याचं डेमॉन्स्ट्रेशनही ते तुम्हाला आपल्या रूम अटेंडंटना देतात. प्लस मशीन कसे वापरायचे त्याचेही डेमॉन्स्ट्रेशन देतात. जर तुम्ही टास्कीचे मशीन्स वापरत असाल तर ते खूपच चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतात टास्की हे कंपनी म्हणजे जॉन्सन डायव्हर्सी, आणि त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्यावा. त्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर तुम्ही कायम कोऑर्डिनेट करा, कम्युनिकेट करा, आणि जेव्हा जेव्हा स्टिकर्स लागतात, ट्रेनिंगची गरज असेल, नवीन कोणतं केमिकल हवं आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे, तुमचं केमिकल डिस्पेन्सर कसं यूज करायचं आहे किंवा ते खराब झालं आहे, याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन, इन्क्वायरी, क्वेरी तुम्ही त्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर करू शकता. या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की हे एक स्प्रे गन किंवा स्प्रे कॅन आहे, त्याच्यावर तुम्ही स्टिकर बघू शकता. तर प्रत्येक केमिकलचं स्टिकर हा अवेलेबल असतं. पुढच्या बाजूने आणि पाठच्या बाजूने ते स्टिकर तुम्ही जरूर लावा. रोजच्या रोज डेली वर्कमध्ये पण लावा. आणि तुमचे हाऊसकीपिंगचे ऑडिट्स होत असतात तेव्हा तर हे स्टिकर्स खूप मस्त आहेत. ऑडिटमध्ये जर स्टिकर नसतील, तुम्ही जर नेमिंग नसेल केलं केमिकल्सचं, तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या केमिकल्सना स्टिकर्स लावले पाहिजे, त्यांचं नेमिंग व्हायला पाहिजे. कधी कधी रूम अटेंडंट घाई गडबडीत चुकीचं केमिकल वापरतात, चुकीच्या ठिकाणी वापरतात, आणि त्याचे खूप भयानक परिणामी होऊ शकतात. तर ते तसं नाही व्हायला पाहिजे, म्हणून नेमिंग हे खूप जरुरीचं आहे. तर केमिकल ठेवून झाले तुमचे स्प्रे गनमध्ये, तर नंतर तुम्ही अजून काय ठेवू शकता, तर तुम्हाला कलर कोडेड डस्टर्स हे ठेवावे लागतात. आपल्या चॅनलवर कलर कोडेड डस्टर का वापरले जातात, कुठे वापरले जातात, ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघावा. तर कलर कोडेड डस्टर एक स्पेसिफिक घडी घालून ठेवायचे असतात आपण क्लिनिंग कॅडिंगच्या कोपऱ्यामध्ये. तुम्ही ग्लोव्ज ठेवू शकता. तर तुम्ही टॉयलेट बोल क्लीन करता तेव्हा तुम्हाला ग्लोव्ज हातात घालणं खूप कंपल्सरी असतं. तर तुमचे एक पेअर ऑफ ग्लोव्ज तुमचे तिथे असायला पाहिजे. स्पंज ठेवू शकता. जर तुमचं असं काही डेलिकेट एरिया असेल तिथे तुम्हाला स्क्रबर यूज नाही करायचा, तर तुम्ही स्पंज करू शकता. स्कॉच ब्राईटचे जे स्क्रबर असतात तेही तुम्ही तुमच्या कॅडीमध्ये ठेवले पाहिजे. बाथरूमचा बाथटब घासायचा असेल, सिंक घासायचा असेल, तर त्याचा आपण वापर करू शकतो. त्याच्याबरोबर ग्लास असतं, त्याचं ग्लास क्लिनिंग करण्यासाठी एखादं वायपर असतं किंवा स्क्विझी असतो. तर जो छोटा साईजचा असेल तर तुम्ही तुमच्या कॅडीमध्ये ते बसवू शकतात.